तो हा विठ्ठल वरवा, तो हा विठ्ठल वरवा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. तर मी आत्ता एक यूट्यूबवर चाल ऐकली जी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल वरवा. ही चाल अशी की ही बऱ्याच अभंगाला लागू शकते. समजा वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडतो कथे काळी. याच्यासारखे जे अभंग आहे यांना ही चाल लागू शकते. त्यामुळे मला असं वाटलं की ही चाल तुम्हाला मी हार्मोनियमचे नोटेशन देऊन शिकवावी. त्यामुळे आजच्या व्हिडिओत मी या चालीचं नोटेशन सांगायचा तुम्हाला प्रयत्न करतो. तर हे नोटेशन आपण काळी एकला पाहूयात आणि शक्यतो चालूमध्येच तुम्ही नोटेशन लिहून घेण्याचा प्रयत्न करा. कारण की व्हिडिओच्या वरती नोटेशन लावणं यामध्ये खूप वेळ चालला जातो, ते शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा मी शिकवेल तेव्हा ते थोडंसं लिहून घेत जा वही पेन ठेवून. तर चला सुरुवातीची पहिली ओळ आपण शिकूयात. रूप पाहता लोचनी, पसा सारे सा नि ध प प. रूप पाहता लोचनी, पसा सारे सा नि ध प प. सुख झाले हो साजनी, प नि ध प म ग रे ग. सुख झाले हो साजनी, प नि ध प म ग रे ग. या ठिकाणी कोमलनी आलेला आहे. सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल वरवा. मध प म ग रे सा सा. तो हा विठ्ठल वरवा. मध प म ग रे सा सा. मध प म ग रे सा सा. आता आपण पुढची ओळ शिकूयात. तो हा विठ्ठल बरवा, गम प नि सा नि सा सा. गम प नि शुद्ध नि. तो हा विठ्ठल बरवा, नि सा सा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. वनी सारे नि ध सा नि ध ब. थोडं याला फोड करून सांगतो. तो हा माध पनी सारे, तो हा माध पनी सारे व बरवा. नि ध सा नि ध प. नि ध सा नि ध प. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. हे झालं पहिल्या कडव्याचं नोटेशन. आता याचे जे पुढचे कडवे आहेत ते सेम या चालीवर म्हणायचे आहेत. बहुता सुकृताची जोडी, गम प नि सा सा. बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. पनी सारे नि ध सा नि ध ब. बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तर मी सांगितल्याप्रमाणे याचे दोन्ही कडवे तुम्ही या चालीवर म्हणू शकता. जसे सर्व सुखाचे आगार, गम प नि सा सा. सर्व सुखाचे आगार, बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, ओ तो हा विठ्ठल बरवा.
तर नोटेशन तुमच्या लक्षात आलं असेल आणि बऱ्याच जणांना थोडं असं लाईव्ह वाजून समजत नाही, त्यांना नोटेशन देऊनच समजतं. तरी मी याचा नोटेशन लिहायचा प्रयत्न करेल. मला या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून ठेवा. जेव्हा मी नोटेशन लिहील ते तुम्हाला पाठवेल. आणि जर तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा असेल तर माझ्याकडे ऑनलाईन शिकायचं असेल, भजन आणि हार्मोनियम वाजून हे दोन्ही शिकायचं असेल तर मी एक भजन बॅच चालू करतो आहे, जी चालू होणार आहे जूनमध्ये 14 जूनपासून. तर तुम्ही त्या बॅचमध्ये जॉईन करू शकता. 3 महिन्याची बॅच आहे. दर रविवारी सकाळी 8 ते 9 असा क्लास असणार आहे आणि त्याची फीस मी 2,000 रुपये ठेवली आहे 3 महिन्यांसाठी. तर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर मला हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि हाच गुगल पेचा नंबर आहे. याच्यावर पेमेंट झालं की मला त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा, जेणेकरून मी तुम्हाला ग्रुपला ॲड करेन. आणि बरेच जण मला विचारतात की सर तुम्ही माईक कुठला वापरता. तर हा माईक किंवा मी ज्या वस्तू वापरतो व्हिडिओ शूटसाठी, मला बरेच जण लोक विचारतात तुम्ही कुठला माईक वापरता किंवा कुठला ट्रायपॉड वापरता. त्या सगळ्यांची लिंक मी या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला देतो. तिथून तुम्ही जाऊन ते ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर जिथं असेल तिथं ते तुम्ही घेऊ शकता. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. आणि भजन बॅचला जॉईन करायला विसरू नका, कारण की 14 जूनच्या आधीच मी इन्क्वायरी घेणार आहे. एकदा बॅच चालू झाल्यावर त्यामध्ये आधेमध्ये कोणाला जॉईन करता येणार नाही, कारण की बॅचचा हा सिलेबस पुढे पुढे जात राहील आणि आधेमध्ये जर कोणाला ॲड केलं तर त्यांना ते समजणार पण नाही. तर चला आजच्या व्हिडिओत इथंच थांबूयात. धन्यवाद.